आणि शाईन बघा, ऑलरेडी माझा चेहरा ग्लो करतोय त्या मॉइश्चरायझरमुळे. त्यात मी आज पण जे स्किन केअर किंवा प्रोडक्ट रोजच्या रोज वापरतो त्यामध्ये थोडेसे जास्त स्टँड मागवलेलं, तर झालंच तर मी हे पण लावून घेते किचन प्लॅटफॉर्म. हाय, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झाली कारण सुट्टीचा दिवस आहे, पण उठल्यानंतर ना डोक्यात बरीचशी कामं आहे. कारण आज सकाळी उठल्यानंतर पाऊस पडत नाहीये आणि असं असलं ना, खूप दिवसानंतर असं होतंय ॲक्च्युली. तर माझ्या डोक्यात ऑलरेडी कामांची लिस्ट तयार झाली होती. सगळ्यात आधी मी माझा बेड आवरून घेतला आणि त्यानंतर आता हळूहळू कामांची सुरुवात करते. यावेळी पावसामुळे खरंच झाडांचे हाल झाले होते. बाल्कनी अस्ताव्यस्त झाली होती आणि ती क्लीनही करता येत नव्हती कारण पाऊस कंटिन्यू चालू होता. कशी तरी मी ही अशी मध्ये ठेवली, पण आज ऊन पडलं. म्हटलं चला आजचाच दिवस आहे, सगळी क्लिनिंग आज करून ठेवते आणि झाडंही एका साईडला ठेवते कारण या साईडनी जास्त पाणी लागत नाही. आज थोडं गार्डनिंगबद्दल बोलायचं आहे. मला खरंच गार्डनिंग ना एक थेरपीसारखी वाटते आणि खरं सांगू, मी हे बोलत नाही आहे तर मी ते रोज अनुभवते सुद्धा. आता आजकाल आपण सगळेजण फ्लॅटमध्ये राहतो, पण प्रत्येकाचं स्वप्न असतं की नाही, म्हणजे स्वतःचं असं घर असावं, छान थोडं अंगण असावं, म्हणजे जमिनीत झाडं लावता यावीत. पण प्रत्येकाचंच ते स्वप्न पूर्ण होत नाही. पण म्हणून मग आपण झाडच नाही लावायची का? म्हणजे बऱ्याच जणांना नाही आवडत झाडं. त्यांची बाल्कनी अगदी क्लीन त्यांना आवडते, मोकळी असलेली, म्हणजे मिनिमल बाल्कनी. तिथे ना कुंडी असते ना काही, फक्त सिटिंग अरेंजमेंट केलेली असते. असं सुद्धा बरेच जणांना आवडतं. पण माझ्यासाठी माझी छोटीशी बाल्कनी हे माझं छोटं गार्डन आहे. जागा जरी कमी असले ना तरी छोट्याशा जागेतली हिरवळ ही मला खूप खूप मोठा आनंद देते. आणि मला माहिती आहे की माझ्यासारखे बरेच जण असतील की ज्यांनी झाडांनी भरलेला हा एक छोटासा कोपरा म्हणजे मनाला मिळणारी शांतता वाटते. ऑलरेडी उशीर झालाच होता आणि बाल्कनीचं काम काढलं तर नाश्ता राहून गेला होता. पण रियांशचं सारखं चालू होतं, मम्मा भूक लागली आहे, भूक लागली. म्हणून बाल्कनीचं काम अर्ध्यात ठेवलं आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी नाश्ता करून दिला. मी पण नाश्ता करून घेते कारण तसाही मला आंघोळीसाठी उशीरच आहे. आता मी काय बोलत होते की तर हळूहळू ना आपण अशी झाडी लावल्यानंतर त्या झाडांशी एक नातं तयार होतं. म्हणजे नवीन पान आलं की आनंद होतो, एखादं झाड कोमेजलं की खरंच थोडं दुःखही होतं. ॲक्च्युली ही अटॅचमेंट होऊन जाते आणि म्हणूनच गार्डनिंग खरंच एक थेरपी आहे. कारण या काही वेळात ना आपण मोबाईल विसरतो, टेन्शन विसरतो, पॉझिटिव्हिटी येते आणि मन शांत होतं. आणि मला वाटतं की सगळ्यांनाच ही थेरपी नाही समजत, म्हणूनच काही जणांना नाही आवडत गार्डनिंग करायला. आता हे जे मी तुम्हाला टँगल्ड हार्ट दाखवलं ना, ते मी अगदी एवढंसं आणलं होतं अमरावतीहून आणि आता 1 वर्ष झालेत. बरेचसे मी त्याचे वेगवेगळे कुंड्यांमध्ये तयार केलेले आहेत. हे पण किती मोठं झालं आहे. बरेचदा ते पडलं, त्याच्या ब्रांचेस तुटल्या, पण फायनली ते जेव्हा ग्रो होताना बघते ना तेव्हा खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि इथे जो मी वेळ घालवते ना तो मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही मला बघता, बरेचदा मी माझ्या बाल्कनीचा टूर देत असते. खूप म्हणजे खूप छान वाटतं. आता सगळी झाडं एका साईडला केलेली आहे. पाऊस नाही आहे म्हणून हे झाडणं मला इथंच आवडतं. कारण हँगिंग प्लांट माझ्याकडे नाही आहे. हँगिंग पॉट मला ॲक्च्युली आणायचे आहे. पण कसं वाटतंय माझं छोटंसं गार्डन, नक्की सांगा. आंघोळ झाली आहे, आता थोडं स्किन केअर करायचं आहे. आणि खूप दिवसापासून तुमचे पण प्रश्न होते की तू काय लावतीयस, तुझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसतोय, शेअर कर. पण कसं आहे, मी वापरल्याशिवाय तुमच्यापर्यंत ते मला पोहोचवायचं नव्हतं. मला आधी रिझल्ट मिळायला पाहिजे होता. तर त्याआधी ना एक गोष्ट आणखी शेअर करायची. बघा, मेकअप प्रोडक्ट घेताना आपण खूप चांगला ब्रँड किंवा महागडे मेकअप प्रोडक्ट घेतो, जरी आपल्याला ते कमी वापरायचे असतात, कारण खूप असा मेकअप आपण सहसा नाही करत. पण जे रोजचे प्रॉडक्ट आहेत त्यात आपण ना जास्त इन्व्हेस्ट नाही करत. पण ॲक्च्युली मला असं वाटतं की आपण जे स्किन केअर किंवा प्रोडक्ट रोजच्या रोज वापरतो त्यामध्ये थोडेसे जास्त पैसे घाला किंवा मग चांगले प्रोडक्ट वापरा. आणि त्यातलंच एक प्रोडक्ट मी 2 महिन्यापासून वापरते आहे. मॉइश्चरायझर तुम्हाला माहिती आहे मिनिमम 2 वेळा तरी लावतच असतो. सो चांगलं मॉइश्चरायझर आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 2 महिन्यापासून मी हे प्रोडक्ट वापरते आहे आणि त्यामुळेच माझ्या स्किनवर एक ग्लो आलेला आहे. स्किन बॅरियर मजबूत झालेला आहे. जो डलनेस होता तो कमी झाला आहे. स्किन थोडीशी ग्लोई आणि फ्रेश दिसते. सगळ्यात महत्त्वाचं, स्किन थोडी हेल्दी वाटायला लागली आणि आपल्याला खरंच फरक जाणवतो. मला असं वाटतं की मी आधी का हे प्रोडक्ट नाही वापरलं, एवढा उशीर का केला. आणि तुम्हालाही आता सांगते तर माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुमची ऑइली स्किन असेल तर थोडं तुम्हाला आणखी ऑइली वाटू शकतं. ऑइली नसेल ना, म्हणजे सेन्सिटिव्ह, ड्राय आणि नॉर्मल स्किनसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. सो तुम्ही हे वापरू शकता, बिंदास वापरा, माझ्यावर विश्वास ठेवा.
खूप 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 मस्त प्रोडक्ट आहे. आता बघा, माझ्या चेहऱ्याला मी काहीच लावलेलं नाही आहे. सगळ्यात आधी आता मॉइश्चरायझर लावते. हे वापरल्यापासून स्किन हायड्रेटेड वाटायला लागली आहे, मॉइश्चर मिळायला लागलं आहे, ड्रायनेस आणि रफनेस कमी झाला, नॅचरल ग्लो दिसतोय आणि स्किन बॅरियर मजबूत ठेवण्यास खरंच हे मदत करते. यामध्ये नायसिनामाइड असल्यामुळे स्किन हेल्दी आणि स्मूथसुद्धा दिसते. विटॅमिन B5 आहे, जे की मॉइश्चर टिकवून ठेवते आणि मेकअप करण्यापूर्वी ना बेस म्हणूनही एकदम छान. आपण फुल बॉडीला पण हे वापरू शकतो. आता त्यानंतर सनस्क्रीन लावून घेते. आणि जर तुमची ही स्किन थोडी डल, ड्राय आणि सतत थकलेली वाटत असेल ना, तर महागड्या मेकअप प्रॉडक्टपेक्षा तुम्ही हे एक सनस्क्रीन वापरा, सॉरी मॉइश्चरायझर वापरा. खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट मिळेल. पण तरीही ना प्रत्येकाची स्किन वेगळी असते, सो त्याचा रिझल्ट वेगळा मिळू शकतो. कदाचित माझ्यापेक्षा पण चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. बाकी प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे. सीताफळचं मॉइश्चरायझर आहे. त्यातही बरेचसे ऑप्शन येतात, पण पर्टिक्युलर मी कोणतं वापरते आहे, लोशन, नाईट क्रीम, मॉइश्चरायझर, वेगवेगळ्या प्रकारचे असे बरेच आहे. पण जे मी टॅग केले ना ते मी वापरते आणि एकच टॅग करणार आहे आज, सो बघायला अजिबात विसरू नका. कितीतरी दिवस झाले ऊन पाहिलं नाही असं वाटतंय आणि इतकं बरं वाटतंय ना आज. त्यात बाल्कनी पण एकदम मस्त फ्रेश झाली आहे, मी पण फ्रेश झाली आहे. आता मस्तपैकी पूजा आणि मग बाकी स्वयंपाकाची तयारी करते. चला. आज जेवणात फक्त आलू पराठा बनवायचा आहे. ॲक्च्युली रियांशसाठीच बनवायचा होता, पण कसं आहे ना, एकासाठी काही तेवढं नेमकं बनत नाही. म्हटलं जाऊ दे, मी पण तेच खाईल. आणि आलू पराठा बनवायची पद्धत खूप वेगवेगळी आहे. जसं की मावशी आल्या होत्या, त्यांनी आणि मी दोघींनी मस्त गरमागरम सोबतच खाल्ला आणि त्यांना इतका आवडला, कारण त्या जेव्हा बनवतात ना तेव्हा कच्चे आलू आणि त्यात सगळं ते सारण मिक्स करतात आणि तसे पराठे बनवतात. पण मी असे बनवते आणि मला माझ्या हातचे पराठे आवडतात. कितीतरी वेळा मी सांगितलंय. भाजी बनवलेली आणि स्पेशली तेही तूप लावून असे छान थोडेसे खरपूस भाजलेले ना मला खूप आवडतात आणि तेही गरमागरम. आणि मावशींना पण आवडले. मावशी म्हणाला मी सुद्धा ट्राय करून बघेन असेच. तुम्ही कशा पद्धतीने बनवता सांगा मला. जेवल्यानंतर मी आणि रियांश आम्ही दोघंही ना मराठी मूवी लावला होता, तो बघत बसलो. मूवी मस्त होता म्हणून वेळ कसा गेला माहिती पडलं नाही आणि अचानक ना पडल्याच मला झोप लागली. रियांश तसाही काही झोपत नसतो, त्याला वेळ होता तर थोडेसे मखाने भाजून ठेवले. इतका मस्त मखाने भाजतो नाही बघा. आणि आता म्हटलं चहा बनवायचाच होता, जस्ट त्याला ट्युशनला सोडून आली तशीच उठली बघा. म्हणजे डोळे असे झोपेलेच आहे माझे. थोडी फ्रेश झाली आणि पहिले चहा बनवला, कारण चहा घेऊन थोडी तयार होऊन ना मी जरा मार्केटमध्ये जाते. एवढ्या दिवसापासून जायचं राहूनच गेलं होतं, काही सामान आणायचं आहे तर ते आणून ठेवते. ॲक्च्युली मला झुडिओमध्ये जायची इच्छा आहे, पण दुसऱ्या पॉईंटला असंही वाटतं की नाही आता आपल्याला कपड्यांची शॉपिंग नाही करायची आहे, थोडं थांबून करूया किंवा मग ऑनलाईन मिळालं तर ऑनलाईनच करून घेईन. आणि चला आता बाल्कनीत चहा घ्यायचा आहे खूप दिवसानंतर. ॲक्च्युली ही पण आयडिया छान आहे की सगळे प्लांट्स एका साईडला ठेवले आणि एक साईडची जागा मोकळी आहे. नाहीतर मी सगळे प्लांट्स ना असे या साईडनी दोन्ही साईडनी ठेवते. पण हे पण छान वाटतंय, म्हणजे एक साईड मोकळी मिळाली आहे आणि एक पूर्ण असा झाडांचा व्ह्यू येतोय. बाहेर पडणारच तेवढ्यात मला हे छोटू प्रोडक्ट रिसीव्ह झालं आणि हे ओपन करून म्हणजे चेक करून देतात, सो ओपनच होतं. मी ट्राय केलंय आणि माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा. तरी मी ना एवढंसं लावलंय कारण मी मार्केटमध्ये चालली आहे, खूप असं मेकअप वगैरे केलेलं नाही आहे. बट म्हणजे जसं मी बघितलं होतं, मी काही रील्समध्ये हे प्रॉडक्ट बघितलं, खूप व्हायरल प्रॉडक्ट सध्या चालू आहे. आत्ता मी काही शेअर करत नाही, खूप घाईघाईत नाही, मस्तपैकी आरामात शेअर करेल थोडा मेकअप केलेला असेल तेव्हा. आणि शाईन बघा, ऑलरेडी माझा चेहरा ग्लो करतोय त्या मॉइश्चरायझरमुळे. त्यात मी आज मस्त असं एक प्रॉडक्ट लावलेलं आहे. म्हणजे असं काही मिळालं ना तर थोडे पैसे जरी गेले ना तरी ते वर्थ वाटतात, कारण आपल्या मनासारखं काहीतरी आपल्याला मिळालेलं असतं. खूप 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 छान वाटतंय. हे नक्की मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन.
चला आता जाऊन येते पटकन. मी किट्टीमध्ये बघा ते फ्राईम्स बनवले होते. रियांशचं म्हणणं होतं की तू तुझ्या फ्रेंड्ससाठी तसेच स्पेशली आणले आहेत, आता जेव्हाही जाशील तेव्हा माझ्यासाठी पण तसेच निवडून आण. इतका वेळ लागला ना, आणि ते निवडताना मला कसं तरी होत होतं, कारण कोणीच असं निवडून घेत नाही. पण तरी रियांशसाठी मी ते निवडून घेतले जसे त्याला पाहिजे होते तसे. घरी आल्यानंतर परत त्याची डिमांड होती की मम्मा काहीतरी चांगलं बनव. मग ब्रेड आणलीच म्हणून छानपैकी मस्त असे व्हेजिटेबल सँडविच बनवले. सँडविच बनवले, खूप टेस्टी झाले आहे. खरं तर ना व्हेजिटेबल खायच्या होत्या आणि त्यासाठी स्पेशली मी मार्केटमध्ये गेली होती, व्हेजिटेबल्स आणल्या. पण काय होतं ना, एकाला एक सोबत असलं की काही पण करायचं असेल, जसं की असं डाएटचं मी सांगत होते, मी आणि अश्विन दोघंजण आम्ही एकसारखं खायचो आणि रियांशसाठी काहीतरी मी वेगळं बनवून द्यायची. पण आता असं होतंय की त्याच्यासाठी बनतं आणि तेच मी माझ्यासाठी बनवते. जसं की सकाळी पण मी विचार केला होता, नाही मी आलू पराठा नाही खाणार, पण तोच मी खाल्ला. आता मी सँडविच खाते आहे. वॉकबद्दलही तसंच, आम्ही दोघंजणं सोबत जातो म्हणून वॉक होतो, नाहीतर मी एकटी असली ना माझा वॉक होतच नाही. तसंच पावसामुळे वॉक होत नव्हता, सोसायटीमध्ये आम्ही करत होतो. आणि आत्ता ना आज अश्विन ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे काहीतरी असं खाणं चालू आहे. काहीतरी म्हणजे उलट चांगलंच खातोय, डाएट बंद. त्यानंतर वॉक होत नाही आहे म्हणून आज संध्याकाळी मी सामान घेऊन आल्यानंतर खाली गेले, वॉक केला. म्हटलं आज वॉक केल्याशिवाय पर्याय नाही, कारण वातावरण चांगलं होतं. पाऊस आज दिवसभर पडलेला नाही आहे, उद्याचं माहिती नाही. पण आता उशीर झाला, एकदा खाली गेलं ना वॉक करणं, गप्पा गोष्टी करणं सगळं होऊन जातं. आणि आता जेवण झाल्यानंतर मला रियांशचा अभ्यास पण घ्यायचा आहे. ट्युशनला तो जाऊन आला आहे, पण नुसतंच ट्युशनच्या भरोशावर नाही होत सगळं. त्याचा अभ्यास घेते आणि आजकाल त्याला लवकर झोप पण यायला लागली आहे. अभ्यासामुळे येते की कशामुळे येते माहिती नाही, पण म्हटलं लवकर झोप आल्यापेक्षा थोडा अभ्यास घेतलेला बरा. चला आता मी मस्त सँडविच एन्जॉय करते, नंतर भेटते. सँडविच खाल्ल्यानंतर थोडा वेळ मी अश्विनसोबत बोलत बसले आणि तोपर्यंत हा झोपला पण. म्हणजे माझा असा विचार होता की खायचं आणि लगेच त्याचा अभ्यास घ्यायचा. गॅस प्लॅटफॉर्म पण मी आवरला नसता, पण 9च वाजले. एरवी तो 11:30 शिवाय झोपत नाही आणि आत्ता बघा 9 वाजताच झोपलाय. उद्या आहे कम्प्युटरचा पेपर. झालंय तसं, पण असतं ना एक शेवटचं एक रिव्हिजन घ्यायची, आणि आता त्याला उठवून काहीच फायदा नाही आहे. मी एकदा केलं आहे असं एक्झामच्या वेळी, पण काही होत नाही, कारण गाढ झोप आलेली असते आणि म्हणूनच पोरं झोपलेले असतात. मग आता उद्या पेपर असो, काय झालं असो, जे काय झालं आहे ते उद्या तो लिहील. बाकी खूप असं नव्हतंच ॲक्च्युली, आणि म्हणूनच कम्प्युटरचा पेपर असा ठेवलेला. बाकी रिअल एक्झाम त्याची 3 दिवसानंतर चालू होईल. पण आता अभ्यासाचं थोडंसं बघावं लागेल. आणि एक पार्सल आलेलं, मी ना बाथरूमसाठी एक स्टँड मागवलं होतं. ब्रश आणि टूथपेस्ट ठेवण्यासाठी, अगदी छोटंसंच आहे. वॉश बेसिनजवळ जरा लावून घेते आणि बाथरूममध्येच ब्रश राहायचे, तर ते काही म्हणजे ठीक आहे म्हटलं, कारण याचा हात काही पुरत नव्हता इथे. आता झाला आहे मोठा, म्हणजे हाईट वगैरे वाढली आहे, तर एक लावून घेते. बाकी त्यानंतर हे सगळं आवरते. आणि काय होतं ना, जसं की आता अश्विन घरी नाही आहे, मी असा विचार केलेला की आता बघा तसं तर असं काही नसतं की माणूस घरी असेल तर आपल्या मागं खूप कामं असतात. आपल्याला जे करायचं तेव्हाही आपण ते करतच असतो, फक्त थोड्याफार गोष्टींचा फरक पडतो. मी पण असाच विचार केलेला की चला मला स्वयंपाक थोडा कमी राहील, त्यानंतर थोडा वेळ मिळेल. पण असं काही नाही. मला आज इतकं जास्त बोर झालं, म्हणजे इतकी कामं होती माझ्या हातात, पण मला काहीच करावेसं वाटलं नाही. मध्ये मध्ये तर मला असं वाटलं की खूप बोर होतं आहे, काय करू काय करू. पण असं होतं, म्हणजे ना वॉक होत आहे, ना व्यवस्थित खाणं पिणं होत आहे, असंच काही ना काही चालू आहे. आता काही खूप असं करायचं नाही आहे. झालं तर मी माझ्या व्हिडिओचीच एडिटिंग करेल. रियांश तर झोपला आहे, त्याला मी तिथेच झोपू देते, कारण मला झोपायला खूप वेळ. आत्ता आमचं लेट जेवण झालं आहे आणि हे स्टँड मागवलेलं, तर झालंच तर मी हे पण लावून घेते, किचन प्लॅटफॉर्म वगैरे आवरते आणि बाकी माझी एडिटिंगची तयारी करते. हे बघा, हे असं आहे पेस्ट आणि आमच्या तिघांचे ब्रश. 3 ब्रश नाही आहेत, बऱ्यापैकी ठेवू शकतो आपण आणखी यात काही, पण खूप मोठं असं नकोच होतं. अगदी कॉम्पॅक्ट आहे, छान आहे. ॲमेझॉनवरून मागवलं मी, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि हे नॉर्मल असं पहिलेच हे लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते भिंतीला स्टिक करायचं. भिंतीला म्हणजे टाईलवर किंवा मग असं वूड आहे तिथेच करू शकतो, भिंतीवर नाही होत आय थिंक. चला मग आता मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.